तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घेणार आहोत तुरीमध्ये जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी आपण कोणती फवारणी करायला पाहिजे, तसेच रोग आणि किडींसाठी आपण कोणतं बुरशीनाशक असेल किंवा कीटकनाशक असेल ते वापरायला पाहिजे, मायक्रो न्यूट्रिएंट आपण कोणतं वापरायला पाहिजे, संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या तुरीला जास्तीत जास्त फुलधारणा होईल आणि परिणामी आपलं उत्पन्न चांगलं येईल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तूरमध्ये फुलधारणेची जी अवस्था असते ती अत्यंत महत्त्वाची अशी अवस्था असते। या टप्प्यावर आपण जर योग्य नियोजन जर केलं तर फुलांची संख्या जास्त वाढून आपण फुलगळती थांबवून उत्पन्नात आपल्या मोठी वाढ होते। तर शेतकरी मित्रांनो, फुलधारणा सुरू असताना फुलांची संख्या वाढवण्यासाठी, त्याचबरोबर फुलांची गळ थांबवण्यासाठी, त्याचबरोबर अळी असेल, बुरशीनाशक असेल, रोगावर जी बुरशी आपल्या पिकावर जी पडती त्याचं नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला ती काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं। त्यासाठी आपण आज 2 कॉम्बिनेशन जे आहेत ते आज सांगणार आहोत। ते असे प्रभावी कॉम्बिनेशन आहेत, त्यामुळे आपल्या फुलांची संख्या भरपूर प्रमाणात वाढेल, त्याचबरोबर कीड आणि रोगावर पण आपल्याला कंट्रोल करता येईल। तर त्यामध्ये आपण पहिलं जे कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये आपण फॅन्टॅक्ट प्लस नावाचं जे टॉनिक आहे ते फुलधारणेसाठी आपण वापरणार आहोत। त्याचं प्रमाण आपण 15 लिटरचा जो आपला पंप येतो त्यासाठी आपण 15 मिली ते 20 मिली प्रतिपंपासाठी वापरू शकतो। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आपण सूक्ष्म अन्नद्रव्याची त्यासोबत फवारणी करणार आहेत। त्यासोबत आपण चिलेटेड जे मायक्रो न्यूट्रिएंट येतं त्यामध्ये आपण चिलमिक्स कॉम्बी घेऊ शकता तुम्ही किंवा इतर कोणतंही घेऊ शकता। ते आपण 30 ग्रॅम प्रतिपंपाला वापरणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपण ह्या दोन्हीची फवारणी करून आपण वापरणार आहोत। तसंच बुरशीनाशक जे आपल्या पिकावर आहेत त्यासाठी आपण बुरशीनाशक 15 मिली आपण टिल्ट हे घेणार आहोत प्रतिपंपासाठी। आणि जर तुमच्या प्लांटमध्ये जर अळीचा प्रादुर्भाव जर दिसत असेल तर इमॅमॅक्टिन आपण कीटकनाशक जे येतं ते 10 ग्रॅम प्रतिपंपाला घेऊन आपण अशी याची फवारणी करणार आहोत। यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्याला फॅन्टॅक्ट प्लसमुळे फुलधारणा जास्तीत जास्त प्रमाणात वाढेल। अळी आणि बुरशीचा कंट्रोल बुरशीनाशकाच्यामुळे चांगल्या प्रमाणात आपल्याला होईल। शेतकरी मित्रांनो, आपण दुसरं जे कॉम्बिनेशन सांगणार आहोत त्यामध्ये आपण टाटा बहार घेणार आहोत। त्याचबरोबर टाटा बहार आपण 30 ते 40 मिली प्रतिपंपाला घ्यायचं। त्यासोबत आपण 1261 जे विद्रावक येतं त्यामध्ये आपल्याला 12% नत्र आणि 61% फॉस्फरस असतो। त्यामुळं काय होणार शेतकरी मित्रांनो, आपल्या ज्या तुरीमध्ये फुटव्यांची संख्या भरपूर प्रमाणात वाढून आपल्याला त्यामुळं फुलधारणा भरपूर प्रमाणात होणार आहे। तर असं आपण कॉम्बिनेशन घेणार आहोत। यासोबत शेतकरी मित्रांनो, आपण बुरशीनाशक टिल्ट 15 मिली घेऊ शकता आणि अळी नियंत्रणासाठी आपण बॅराझाईड किंवा इमॅमॅक्टिन 10 ग्रॅम प्रतिपंपाला घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, या दोन्हीची आपण कॉम्बिनेशन या दोन्हीपैकी एक जरी कोणतं कॉम्बिनेशन घेतलं तर आपल्याला 100% जास्तीत जास्त फुलधारणा होऊन कीड आणि रोगावर नियंत्रण होऊन आपली धारणा जास्त होऊन सेटिंग होऊन आपल्याला फुलगळ कमी करण्यासाठी हा एकदम प्रभावी असा उपाय आहे। शेतकरी मित्रांनो, फवारणी करताना फक्त आपण एक तर सकाळी लवकर फवारणी करावी किंवा सायंकाळच्या टायमाला फवारणी करावी, जास्त उन्हामध्ये फवारणी करावी नाही। आपल्या तुरीमध्ये 5 ते 10% फुलधारणा झालेली दिसत असेल त्यावेळेस आपण जर याची फवारणी केली तर आपल्याला निश्चितच चांगला रिझल्ट येईल। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।